मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. काट्याच्या गचपानात ढकलून दिल्यावाने मी बावचाळलो होतो. कुठल्याच कामात ध्यान लागत नव्हतं. नेहमीसारखं उठायचो, आंघोळ जेवण उरकून 10 वाजायला सचिवालय गाठायचो. खाली मान घालून कागद उलटी सुलटी करत राहायचो. 5 वाजता खोलीवरती आलो की हातरून धरून पडायचो. रमेश दिवस मावळायला यायचा, उठवायचा, चहाच्या निमतानं हातपाय मोकळं करून यायचो. गिरिजा मातूर रोज याची, डोळे गाळत बसायची. किती बी समजूत घातली तरी रडायची. मग मला बी आतनं ढवळून यायचं, वाटायचं हिच्याशी लगीन झालं तर खरंच संसारात मी सुखी होईन, आई बापाला 4 पैशाची मदत तरी करीन. सगळं मनातल्या मनात तसंच राहत होतं. आपण चहू अंगानं दुबळे बनलोय याची जाणीव होत होती. एकदा कांबळ्यानं विचारलं, तू खरंच गिरिजाशी लग्न करणार आहेस? व्हय, पण मंजीची कटकट मिटत्या कुठं? किती दिवस खरडत राहणार आहेस? सरळ जा गिरिजाला पळवून घेऊन. कुठं? घाटकोपरच्या जंगलात. 10-10 रुपयाला झोपड्या भाड्यानं मिळत्या त्या तकडं. वातावरण निवाळलं की ये माघारी परत. मला बी पटलं. गिरिजाला विश्वासात घेतली. ती बी म्हणली, तू म्हणशील तिथं यायला मी तयार हाय, पण लवकर पहिली केस मिटव. कात्रीत गावल्यावाणी झालोय मी. माझ्या गावाकडं जाऊया का ग पळून? पण पळून गेल्यावरती पुडगी मिटणार आहे का? नोकरी हाय तवर पुडगी द्यावीच लागणार की. टाळक्यात किड पडायची पाळी. घाटकोपरच्या जंगलात आरामात आठवडा काढला. कसली काळजी नाही. शिटीत जाऊन पीठ मसाला आणायचा. 2 वक्ताला खाऊन आरामात पडून राहायचं. मनासारखं शरीर सुख बी मिळायचं. वाटायचं ह्यातनं काय बरं वाईट झालं तर कारणाशिवाय पोरीचा बळी. 15 दिवस सुदीक झालं नव्हतं तवर आमचा पत्ता हुडकत रम्या कांबळे आलाच. तू र इकडं कुठं? लेका तुम्हासनीच धुंडतूया. लय याप झालाय बघा टकुऱ्याला. कारण काय झालं? ह्या पुरीच्या बापानं तक्रार केली या पोलीस स्टेशनात. पोलिसांनी मला बी 4 थापडी मारल्या. गिरिजाला पळवल्याचा आरोप आहे तुझ्यावर. अरे पण मी पळवली या कुठं तिला? ती स्वखुशीनं आल्या नव्ह. समद खरं, पण पोलिसांनी वाटतंय नव्ह खोटं. वैतागच झाला म्हणायचं. वैताग पुढंच हायच अजून. आयतवड्याला ताब्यात घेतलाय पोलिसांनी. 8 दिवस झाले ती रोज ठोकते ती त्याला. हे मातूर वायड झालं. माझ्या पायात त्याला त्रास. शाणा असलास तर पोलीस स्टेशनाला हजर हो बाबा. नसत्या लपड्यात गुतवायचं नाही ती नवं पोलीस मला. काय होत नाही, चल. गपगुमान झालो पोलीस स्टेशनात हजर. फौजदारानं 2 कानपाडात वाजवल्या. गिरिजावरही शिरात आणल्या. पण गिरिजा हुशार. बापा पुढं तिनं फौजदाराला सुनावलं. मी स्वखुशीनं गेली होती. मान्यानं काय मला वडून नेलेली नाही. नशीब चांगलं म्हणून थोड्याशा दंडावरती सुटलो. नाहीतर कारणाशिवाय गजाआड हुयाची पाळी. सरळ गिरिजाच्या घरी गेलो. हात जोडून सांगितलं, मामा काय बी करा, पण मला गिरिजाशी लगीन लावायची तेवढी परवानगी द्या की व. पोरा, पहिल्या बायकोची केश मिटीव. थाटात लगीन करून देतो तुझं. माझ्यावरती तेवढा तरी विश्वास ठेव. काय बोलणार? गप बसलो. पोडगीच्या भ्यानं बायकोकडं नांदायला जाण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. माझ्या पायात ऐतवड्यानं मार खाल्ला. रम्या कांबळ्यानं सरळ खोली नाकारली. नशीब नोकरीवरती तरी ठेवलं. हातापाया पडून तेवढी नोकरी तरी बचावली, नाहीतर उपाशीच मरायची पाळी. मनात म्हणलं बायकोला विश्वासात घ्यावी. तिला बी नांदवावी आणि नवी बायको बी करावी. गोड बोलून घटस्फोट दिला तर ठीकच आहे, नाहीतर कशी तरी तडजोड करावी. सासऱ्याच्या घरी आलो तवा हिरा त्या जीवन पान खात होती. लिकीला बी पान बनवून देत होती. सासरा बिचारा हातानं घेऊन जेवत होता. मला बघताच एखाद्या कोठीच्या मालकिणीगत दोघी बी हसल्या. सासू लाल दात नाचवीत म्हणली, आलास ना शेवटी माघारी बहाडू. सचिवालयात नोकरी लागली म्हणजे काय मंत्री झालाच वय? आगा आहे मंत्री नव्ह, सौताला गव्हर्नर समजतूया. बाया काय पळवतोय, फोटो काय काढतोय, लय नखरं करतोया. मी उमऱ्यात येऊन बसलो आणि हात जोडलं. आत्या मंजुळा, माझं चुकलं. मी इथं राहतो, पाहिजे ते करतो, पण पोडगीचा याप तेवढा मागं लावू नगस. समधा पगार हातात द्यावा लागल. दिन की. किती हाय पगार तुला? 100 आणि वर 10.
हापा मारू नगस. पाहिजे तर हा पिसाच जाऊन विचार. लबाडाशी लबाडच वागायचं. असल्या खातिरात राहण्यापरास पुडगी परवाडली. पण बघावं म्हणलं तडजोड करून जमलं तर. पहिलं 4 दिवस दोघी बी चांगल्या वागल्या. पण पुन्हा धारेवरती धरल्यावाणी करायला लागल्या. आत्या तर भाडू शिवाय बोलवायचीच नाही. हे भाडू, ती दाण आण तेवढं गिरणीतनं दळून. कामावरती जाया उशीर होतोय मला. जाताना गिरणीत ठेव, येताना घेऊन ये माघारी. जातच बेरकी. नशीब भाकरी थापायला लावत नाही. पगार झाला की मंजुळा नवी साडी नेसायची. माझ्या हातात मोठा झोळा द्यायची. सरळ मंडईत न्यायची. माल घ्यायला ती, वागवायला मी. वर माझ्या नाकावरती आईस्क्रीम खायची. बाकीच्या नोटा पर्समध्ये घालत मिरवीत याची. मायलेकी मिळून सिनेमाला जायच्या. एकदा मी हवालदार मामाला सगळं सांगितलं. तो म्हणला, माझी मिशा अजून वाटावर हाय हेच नशीब म्हणायचं. कजाकबाई, माझ्या बापाला बी आवरायची नाही. जरा सांगा समजून तुम्ही त्यासनी. बिडीसुदीक तिला इचिरून वडतोय मी बाबा. माझा ऐकत्या व्हय ती. वाईट तोंडाची बया. जुनं किर्लोस्कर इंजिन बरं अशी भकाकतीया. मग बांगड्या का भरत नाहीसा मामा? काय म्हणलास खुळ्या? कशाला थांबतोया? पडलो बाहेर. फिरत राणीच्या बागेत घुसलो. एकाचड एक जनावर राणीच्या बागेत कोंडल्याली. ह्या जनावरापरास माझी हालत तरी काय वेगळी होती. त्यांच्या मोहरं मटण तरी टाकत्याती. माझ्या मोहरं भाकरी सारत्याती. सासरवाडीत हरकाम्या म्हणून राहायचं. वायट वायट जन्म. पानपट्टीवर एक आंतरदेशीय पत्र घेतलं. टाकलं लिहून बापाला. सगळा छळ लिहून कळवला. दादा, तुम्ही कसल्याही परिस्थितीत येऊन मला घेऊन जावा. नाहीतर ढेकणाचं औषध पिऊन मरून जायन. 25 वर्षांचा घोडा झालोय, पर गिन्नीची तुम्हाला मदत नाही. ह्या मोहिमेत मी 7 वर्ष कशी काढली ते माझं मला माहिती. टपाल पोस्टात टाकलं. सासूच्या बायकोच्या नावानं सार्वजनिक नळावरती आंघोळ करून मोकळा झालो. 2 दिवसानं दिवाळीचा सण. पण माझं कोण कौतिक करतंय? सकाळी 9 वाजल्या तरी मला कुणी उठवलं नाही. आराडलो बायकोवर. आज समधे मुंबई वासाचा साबण लावून गरम पाण्यानं आंघोळ करत्या. निदान नुसतं म्हणायचं तरी मला. ए चिनपाटा, शाणा हो, पाणी संपलंय. 4 बादल्या पाणी आण नळावनं. आंघोळ बी तकडच कर. गरम पाण्यानं आंघोळ घालायला एवढा नवसाचा जावाय नाहीस तू माझा. कुठं फिरशिला पाप? तुझं पाप वाढतंय माझ्या पोटात मुडद्या. माझं हाय का आणखी कुणाचं हाय कुणान ठावं? कांसुलच रंगवीन, जिवाटले लांबायला लागले. नशीब समज अजून हात नाही टाकलेला अंगावरती. 15 दिवसानं दादा आलं. मला जवळ घेऊन लय रडलं. हिरा आत्याला म्हणलं, पोराला नेतो गावाकडं. लय वाळलंय. हितली कामं कोण करायचं? 8 दिवसानं कामं तुंबून राहत नाही ती. ते काय चालायचं नाही. मंजुळा गरवार हाय. तिला काय लागलं सवारलं कुणी बघायचं? माझं ऐक अक्का, 4 दिवसासाठी पोर गावाकडं नेतो. त्याच्या आईला बी बघावंसं वाटतंय. हात जोडतो तुला, नाही म्हणू नकस. 4 दिवस बापानं दातांच्या कण्या कण्या केल्या. तवा कुठं मला आत्यानं जायला परवानगी दिली. मी जेवलो सुदीक नाही. तशीच पिशवी भरली. पडलो बाहेर. मनातनं सासू सकट सगळ्यांनी शिव्या घालीत. ऐतवड्या आला होता पोचवायला. फुल पिला होता. मला माझ्या परास त्याचीच काळजी वाटत होती. दादांनी मला ऐतवड्याला पोटभर खाया घातलं. ऐतवडे माझ्या परास रोडावला होता. म्या समजून सांगितलं, परलाद, माझं ऐक. लय दारू पिऊ नगस बाबा. गावाकडं बायका पुरा आहे ती तुझी. त्यांची बी जरा काळजी घे. गणपा, तुझ्या आणि माझी ही शेवटची भेट. कुठं बोलू नगस. मला टीबी झालाय. मी जगीन असं वाटत नाही. जित्ता हाय तवर दारूवरती जगणार. मोहरचं मोहर. टपाल पाठीव पोचल्यावर कवा रे येशील माघारी? आता नाही माघारी येणार र. कुठं बी नोकरी करीन, नाहीतर आई बापा बरोबर मजुरी करीन. पुन्हा म्हणून सासऱ्याच्या दारात येणार नाही. ऐतवड्यानं मिठी मारली. डोळं पाणावलं. उगीचच वाटलं गिरिजाची गाठ घेतली असती तर बरं झालं असतं. एक सुंदर स्वप्न अर्ध्यावरती सोडून गावाकडे वळलो. गावापावतर मी रडगाणं गात होतो. दादा ऐकून रडत होतं. अर्ध आयुष्य गेलं तरी चहू अंगानं मोकळाच मी. पानं फुलं न फुटणाऱ्या वटक्या झाडागत माझी तरा. घर बरं चाललं होतं. प्रत्येक भाऊ काय ना काय काम करत होता. एक कंत्राटदार झाला होता. एक डान्सिंग पार्टीत नाचायचा. कुणी मोलमजुरी करायचं. माझ्याशिवाय कुणाचं अडण्यासारखं नव्हतं. गावात घर होतं. माणसात पत होती. तुरुंगातनं सुटल्यावाणी मी गावात मोकळ्या मनानं वावरायचो.
उन्हाळ्याचं दिस बसून काय करायचं. गावात 4 नाटक कंपन्या. पोरं लागली माझ्या मागं नाटक बसवूया म्हणून. निवडली तर 2 नाटकं, देवमाणूस आणि फिर्याद. स्वतःच मी स्त्री पात्राची भूमिका घेतली. एकात रागिणी तर दुसऱ्यात चांगुणा झालो. रात्रंदिवस सराव. दिवसा पुस्तक घेऊन वड्याच्या कडेला करंजागत झोपून राहायचो. भाषणं पाठ करत बसायचो. रात्री 10ला रिहर्सल सुरू झाली की सुटायला 2 वाजायच्या. मग 10 वाजूस्तवर कशाला उठतोय हातरुणातनं. आय खवळायची. मुडद्या जागरणानं मरशील. काय एवढं ते नाटक पोटाला देतया. हिरीवरती कामाला गेलास तर दिसाचं 7 रुपये तरी कमी उशील. उठ. रुपयेच कमवायचं असतं तर नोकरीचा राजीनामा कशाला ग पाठवला असता. नाना ऐक माझं, काहीतरी कामधंदा कर बाबा. मी हसून गॉड करायचो. आई नाना म्हणायची मला. दादा बी तशीच हाक मारायचं. पोरं ठोरं बी हळूहळू नानाच म्हणायला लागली. मला बी बरं वाटायचं. पौष महिना उजाडला. यल्लमा देवीची जत्रा नाकावरती आली. देऊळ छोटं पण जत्रा मात्र मोठी. तासगावापासनं माणूस लोटलं. भोवतालच्या 4 वाड्या, 6 गावं गोळा झाली. सलग 2 दिवस नाटकं. माझ्या स्त्री पात्राच्या भूमिकेवरती समदं गाव फिदा झालं. आय भाबडी कपाळावल्या रुपया एवढ्या टिळ्यावर आट्या घालत म्हणली, आक्षी बायवानी दिसत होतास. बोलणं सुधीक तसंच, पण पुन्हा बाबा पाताळ निसू नगस. उगी माणसं काय बी बोलत्या ती बघ. आठवडाभर कौतुकाचा पूर चालला होता. गावात जाईल तिथं माणसं हाक मारायची, चहा पाजायची. काय बी म्हण नाना, पर काम मात्र वाटात झालं. किती र बक्षिशी जमली. 200 रुपया. जमणारच की. 10 वर्षात असं काम कवा कुणी केलं नव्हतं. बाजी मारलीस बघ पोरा. ती सावळचं तमासगीर सुद्धा म्हणत होतं, बाईचं काम करावं तर गणपानं करावं. कौतुक ऐकून माझी बी छाती रुंद हुयाची. इतक्या दिस गावाला दुरावल्याला मी पण गावाला जवळचा वाटायला लागलो. जगण्यासारखं काहीतरी आपल्या जवळ आहे त्याचा शोध लागला. असाच पुस्तक वाचत घरापुढच्या दगडावरती बसलो होतो. तोच कृष्णा मास्तर आले. तलम धोतर, निळा सदरा, त्यावर सोन्यागत चकाकती बटणं, पांढरे शुभ्र केस, मिशी तेवढी अर्धवट काळी, तोंडात प्राजक्त फुलावा तसं देखणं हास्य. काय चाललंय नटवर्य. या गुरुजी या. अगं आई बघ कोण आले. मास्तर आले ती. कृष्णा मास्तर मुलांच्यात प्रिय. ते आले आणि भोवती पोरं जमली. चहा घेता घेता त्यांनी माझ्या भूमिकेचं कौतुक केलं. माझ्या वडिलांना म्हणाले, इठ्ठलराव पोरगा गुणी हाय. गावाचं नाव काढल बघा. कलावंत हाय. चमकेल. तुम्ही त्याला घरात ठेवून कुजवू नका. बाहेर पाठवा. खोऱ्यानं पैसा कमविल बघा. कुठं पाठवू मास्तर. मी असा भाबडा. ना वळख ना पाळख. होती ती कारकुनी सुटली. आता तासगावला हमाली करतोय. हे बघा हे पोरग तुमच्या वाणी हमाली करायला जन्माला आलेलं नाही. ह्याला मी सांगतो तिथं पाठवा. मास्तर आम्ही तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. सांगा कुठं पाठवू पोराला. काळू बाळूच्या तमाशाचं नाव ऐकून आहे का तुम्ही. ते दोघं बी भाऊ माझं मेहुणा आहे ती. उद्या लवकर आवरा. गणपतला घालतो काळू बाळूच्या तमाशात. बघा पोर कसं महाराष्ट्र गाजवतंय अख्खं. पण मास्तर आपल्या माने घराण्याला तमाशाची परंपरा नाही व. गणपापासनं होईल पुढं. तमाशा वायट नव्ह. ही महाराष्ट्राच्या अंगावरची रांगडी लोककला आहे. तिची जपणूक सगळ्यांनी करायला हवी. उद्या पाठवा पोराला माझ्यासोबत. वहीजी. मास्तर निरोप घेऊन गेले. मला अस्मान ठेंगणं वाटायला लागलं. महाराष्ट्र गाजवणारी काळू बाळूची कंपनी, त्यात आपला प्रवेश होणार या जाणीवेनच मी भारावलो. गावातल्या सगळ्या देवळांतून फिरलो. पाया पडलो. दिवसभर मन गरुडासारखं आतल्या आत फडफडत होतं. सकाळी लवकर उठलो. खळखळून वाहणाऱ्या वड्यात अंघोळ केली. मास्तर येऊन बसलं होतं. आईनं 4 भाकरी थापून ठेवल्या होत्या. शेंगदाण्याचा महाद्या केला होता. थोडं वांग्याचं भरीत केलं होतं. आई म्हणाली, नाना 4 घास खा बाबा. तिथं पोचायला दुपार होईल बघ तुला. मला नाही भूक. तसं कसं बाळा, खा. मास्तर तुम्ही बी 4 घास खाऊन घ्या. मास्तरांनी 1 घास बी खाल्ला नाही. मी मातूर कशी तरी अर्धी भाकरी चावली. जरा बऱ्यापैकी कापडं घातली. निघालो मास्तरांच्या वर झुलत. आईनं 5 रुपये खिशात घातलं. निघालो चालत. तासगाव 2 मैलांवर. तिथनं कौलापूर 10 मैल. दुपार पावतर 12 मैलांचं अंतर आम्ही चालत कापलं. वाटत हिर बघून थांबलो. गार आंब्याची सावली. हातपाय धुतलं.
निब्बार भुका लागल्या होत्या. 10 मिनिटात धोशा उडीवला भाकरीचा. मास्तर चालून चालून दमलं होतं. वयाला चाल सोसणारी नव्हती, पण माझ्या कल्याणासाठी बिचारं धडपडत होतं. कौलापूर तसं पेठचं गाव. 10-12 हजाराच्या घरात लोकसंख्या. बॅरिस्टर पीजी पाटलांचं गाव म्हणून आम्ही कौतुकानं बघत होतो. इष्टीच्या पिकअप शेडजवळच काळूबाळूचं घर. जवळच रंगीत गाडी उभा असलेली. दारात पोरं-ठोरं खेळत होती. आम्हाला बघून बावारली. कृष्णा मास्तरांना बघून काळूबाळू हे दोघं बी भाव आलंच धावत धावत. या दाजी या, कसं काय वाट चुकलासा? घोंगडं घेऊन आलूया तुमच्या गळ्यात अडकवायला. दोघं बी हसलं. सरबत पाणी झालं. घोंगड्यावरती दोघांनी बी बैठक मारली. पान सुपारी काढली. काळू पायजम्यावरती पान घासत म्हणाला, बोला. हा चिंचणीच्या इठुबाचा पोरगा, गणपत माने. सचिवालयात नोकरी करत होता. आलाय राजीनामा देऊन. याला एवढा तुमच्या तमाशात चिकटवून घ्या. दोघा भावाभावांनी माझ्याकडे रोखून बघितलं. गोरा रंग सोडला तर तसं माझ्याकडे जेमतेमच रूप होतं. आवाज मात्र कमावलेला होता. मला न्याहाळीत एकजण म्हणला, काय नाव पाहुणं तुमचं? गणपतराव माने. यापूर्वी कुठं कामं केलीत का? नाटकातनं भूमिका केल्यात. नाटक वेगळं, तमाशा वेगळा. नाटकात पाठ करून बोलावं लागतं. हिथं बुद्धी चालवावी लागत्या बघा. माझ्या परीनं मी प्रयत्न करीन. वाईट वाटून घेऊ नका. पर जी माणसं आमच्याकडं काम मागायला आली ती नाचनारणीची पातळं धुवून गेली. कशाला येतायचा तमाशात? काय अर्थ नाही ह्याच्यात. खरं म्हणजे हबाकलोच. पण तिथंच घोंगड्याला चिकटत म्हणलं, प्रयत्न करेन. जमलं तर राहीन, नाहीतर न सांगता सोडून जाईन बघा. ठीक आहे. कंपनी दसऱ्याला सुरू होते तेव्हा या. हसले दोघे. बिचारे स्वभावानं चांगले. दिसायला इतके एकसारखे की एकाला खिशात घालून दुसऱ्याला तळहातावरती घ्यावा. कोण कुठं लपला कळणार सुदेक नाही. रामराम घालून फिरलो माघारी. गुरुजीसनी म्हणलं, आता चालत नाही जायचं. 5 रुपये हायते माझ्या खिशात. इष्टीनं जायचं माघारी. नाही, तू जेव्हा पहिला पगार घेशील तेव्हा इष्टीनं काय इमानानं जावं आपण. घरी येऊन आईला बातमी सांगितली तशी आई म्हणाली, चांगलं झालं. तमाशात जा, पण ते बायकावाणी लुगडं फिगडं निसू नगस. अजून माझ्या पोराबाळांची लग्न व्हायची आहे ते बाबा. आईच्या भाबडेपणाचं तर हसूच आलं. तिच्या गोलसर चेहऱ्यावर समाधान झळकलं.